नमस्कार, मी संतोष पाटील. SP न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण 10वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगचे शिक्षण कसे किंवा तो निर्णय कसा योग्य ठरतोय पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी यावर आपण डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांच्याशी याविषयी चर्चा करूया. सर नमस्ते. नमस्कार. डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध. या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत, अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर. 10वी नंतर पॉलिटेक्निक ही किती सोयीस्कर आहे आणि ते घेणं किती फायद्याचं ठरते? संतोषजी, खूप खूप धन्यवाद. हा चांगला प्रश्न सुरुवातीलाच तुम्ही विचारला. आता गेली 15 वर्ष मी या सिस्टममध्ये काम करतो. इंजिनिअरिंगला 10-15 वर्ष काम केलं, इथं काम केलं. एखाद्या विषयावर आपण चर्चा करायला गेलो त्याचे प्रोज कॉन्सन्स हे असतातच. म्हणजे प्लस मायनस हे कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही गेला तर त्याच्यामध्ये नेमकेपणा होऊ शकतं. मला नेहमी महत्त्वाचं असं वाटतं की समजा तुम्ही 10वीची परीक्षा दिली आणि तर त्या मुलांचा जर हेतू क्लिअर असेल की मला इंजिनिअरिंगच करायचं आहे, असं ज्यावेळी असेल त्यावेळी मी निश्चितपणे सांगेन की तुम्ही पॉलिटेक्निकचं एज्युकेशन घ्या. किंवा 10वी नंतर तुम्हाला नोकरीची संधी लगेच पाहिजे असेल तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाच्या शिक्षणाला नक्की त्या दृष्टीने येऊ शकता. याचं कारण असं आहे की 10वी नंतर 3 वर्षाचा हा डिप्लोमा कोर्स असतो. म्हणजे जनरली तुम्ही जर बघायला गेलात तर 16 वर्षी 10वी पूर्ण होती. 3 वर्ष म्हणजे 19 वर्ष होती. 19 वर्ष म्हणजे 10वी हा डिप्लोमा पूर्ण केला 10वी 3 वर्षामध्ये की त्यांना नक्की नोकरीची संधी मिळते. म्हणजे कोल्हापूरसारखा जो स्ट्रॉंग इंडस्ट्रियलिस्ट बेल्ट आहे की ज्याच्यामध्ये 2-3 मोठ्या MIDCs आहेत, किंवा तुम्ही सिव्हिलच्या दृष्टीने म्हटलं तर आपल्याकडं कन्स्ट्रक्शनचं फील्ड पण खूप मोठं आहे. कम्प्युटरच्या रिलेटेड बऱ्याचशा बँका आहेत, बाकीच्या इंडस्ट्री आहेत. त्यामुळे या मुलांना चांगल्या प्रकारची नोकरीची संधी ही अगदी 19व्या वर्षी मिळते. आमच्याकडे बऱ्याचशा कंपनीज येतात की आम्हाला मुलं पाहिजे, सातत्यानं त्या पद्धतीनं आम्हाला त्यांची विचार होत असते. त्यामुळे तुम्हाला लगेच नोकरी पाहिजे असेल तर हा पर्याय निश्चितपणे तुम्ही या ठिकाणी स्वीकारू शकता. दुसरं असं आहे की तुम्ही स्वतःचा बिझनेससुद्धा हा 3 वर्षानंतर या फील्डमध्ये काम केल्यानंतर डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर नक्की करू शकता. सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला जायचं असेल तर सरकारी नोकरीमध्ये तुम्ही निश्चितपणे जाऊ शकता. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही 10वी नंतर 3 वर्षाचा डिप्लोमाचा कोर्स पूर्ण केला तर त्याच्यानंतर तुम्हाला डिग्रीला जायचं असेल तर डिग्रीच्या 4 वर्षाचं 1 वर्ष तुम्हाला सूट असतं. म्हणजे पहिलं वर्ष तुम्हाला द्यायला लागत नाही. म्हणजे एकूण 3 अधिक डिप्लोमाची 3 वर्ष आणि डिग्रीची 4 ऐवजी 3 वर्ष. 3 वर्ष म्हणजे 6 वर्ष. 6 वर्षच होतं. तुम्ही 12वी नंतर पण जर समजा तुम्हाला डिग्री इंजिनिअरिंग करायचं असेल तर 11-12वीची 2 वर्ष प्लस डिग्रीची 4 वर्ष म्हणजे 6 म्हणजे 6 वर्ष. म्हणजे कालखंडात किंवा त्यांचा वयात काय फरक पडतोय किंवा ते त्या वेळेतच पूर्ण होतं. हा तो कार्यकाळामध्ये त्याच्यामध्ये काय फरक पडत नाही. दुसरं ह्याच्यामध्ये ऍडव्हान्टेज अशा स्वरूपानं निश्चितपणे असू शकते की तुम्ही आता जर डिप्लोमा इंजिनिअरिंगचा जर सिलेबस बघितला तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन हे खूप अपडेटेड आहे. दर 3 वर्षानं सिलेबस बदलत जातो आणि तो सिलेबस अशा प्रकारचा असतो की 3 वर्षानंतर डिप्लोमा करून मुलगा बाहेर पडला, विद्यार्थी बाहेर पडला तर तो इंडस्ट्री रेडीच बाहेर पडतो. कारण सिलेबस तो तयार करत असताना तिथले विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक आणि इंडस्ट्री अशा सगळ्यांची मतं घेऊन तो सिलेबस त्या निमित्ताने केला असतो. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही डिप्लोमा ज्यावेळी शिकता त्यावेळी डिग्री इंजिनिअरिंग मला जवळजवळ 70% अभ्यासक्रम हा ऑलरेडी डिप्लोमाला झालेला असतो. पूर्ण कदाचित डिफिकल्टी लेवल त्याची कमी असेल पण निश्चितपणे 3 वर्षामध्ये तो अभ्यासक्रम 70% पूर्ण झालेला असतो. पाया मजबूत होतो. पाया मजबूत होतो. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी त्यातलं नॉलेज आलेलं असतं आणि त्यानंतर तुम्ही फक्त त्याच्यात ऍडिशनल नॉलेज म्हणून तुम्ही पुढं इंजिनिअरिंगला जाऊ शकता. दुसरी आणि मला त्यातली गोष्ट वाटते की पूर्वीसारखा आता 11-12 राहिली. म्हणजे पूर्वी कसं आहे 11-12वीला मुलं कॉलेजमध्ये जात होते, एखादे कुठतरी ऍडिशनल क्लास लावला आणि मग पुढे गेलं तर ते चालत होतं. आता ते अकॅडमी हा विषय सुरू झाला तर ते नवीन नवीन गोष्टी त्यामध्ये निश्चितपणे येत जातील. त्याबद्दल मला काय त्यात बोलायचं नाही. पण जर तुम्ही विचार केला तर डिप्लोमाची 3 वर्षाची फी आणि 11-12वी करताना लागणारी फी यात खूप प्रचंड फरक. म्हणजे तो सामान्य माणसाचे मला वाटतं की तो पोतीच्या बाहेर आहे.
त्यामुळे हे सगळे त्यातले ऍडव्हान्टेज आहेत. म्हणजे तुम्हाला म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला ते थांबवतो की 11-12वी आत्ताचे अकॅडमिक खर्च इक्वल डिप्लोमाचा किंवा पॉलिटेक्निक खर्च 3 वर्षाचा, यामध्ये आत्ताच स्ट्रक्चर बदललं. जेव्हा शहरी आणि ग्रामीण जर असा आपण विचार केला, शहरी विद्यार्थी प्रामुख्यानं 11-12 न जाता अकॅडमिक अगदी कॉमर्स आर्ट्सपर्यंत सुद्धा आता अकॅडमी जाते. तो 3-4.5 लाख रुपयाचा खर्च असा जर गृहीत धरला तर त्या तुलनेत पॉलिटेक्निक केलं किंवा त्याची फी स्ट्रक्चर कसं परवडेबल आहे का? खूप परवडण्यासारखं आहे. म्हणजे हाच महत्वाचा प्रश्न मला ह्याच्यामुळे वाटतो. तुम्ही आता कुठल्याही पॉलिटेक्निकची साधारणपणे फी विचारात घेतली तर 60,000 रुपये फी असते वर्षाला. वर्षाला. मग त्यामध्ये सर बाकीच्या यासारख्या योजना किंवा खूप योजना आहेत. मग त्यातच दुसरं महत्वाचं तुम्हाला मी सांगतो की हे 60,000 रुपये फी भरणारे विद्यार्थी अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारखे असते. याचं कारण असं आहे की महाराष्ट्र शासनाने जी मुलींच्यासाठी फ्री एज्युकेशन म्हणजे मोफत शिक्षणाची जी योजना चालू केली ती पॉलिटेक्निकमध्ये आपण राबवतो. त्याचा परिणाम गेल्या 2 वर्षात दिसायला की मुलींचं प्रमाण खूप वाढायला आहे. म्हणजे अगदी डेव्हलपमेंट की 2-3 हजार रुपये त्याला असतात काय टक्केवारीचे वगैरे काय अट आहे सर त्याला? नाही, तुम्ही ऍडमिशन घ्यायचं. तुम्ही ज्या मुलींना ऍडमिशन मिळते हां त्या मुलींना ती लागू होतं. बर. तो भाग आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये फार काय नाही. म्हणजे पूर्ण ट्युशन फी जी तुमची असते ती माफ होते. म्हणजे डेव्हलपमेंट फी 2-3 हजार रुपये त्या 60,000 राहते तेवढीच भरला. तो भाग झाला. दुसरा भाग तुम्ही जर विचार केला तर SC आणि ST कॅटेगरीची जी मुलं असतात किंवा मुली असतात त्यांना पण कुठल्याही प्रकारची फी नसते. उलट त्यांना शासन अलाउन्स देतं. म्हणजे परीक्षा फी भरणं किंवा शैक्षणिक सहाय्यासाठी उलट त्यांना पैसे मिळतात. NT कॅटेगरीच्या मुलांना कुठेतरी 2-3 हजार रुपये फी भरायला लागते. त्याच्या पुढे जाऊन OBC कॅटेगरीची मुलं असतील किंवा ओपन कॅटेगरीची मुलं असतील त्यांना 50% अंदाजे फी सवलत मिळते. म्हणजे साधारणपणे 60,000 रुपये तुमची फी असेल तर 30,000 रुपये तुम्हाला भरला. तुम्ही आता जरी ज्युनियर KG सिनियर KGला असं बालवाडीत कुठतं शिक्षण घ्यायला 50,000 तर 30,000 रुपये वर्षाला तुम्हाला हे एज्युकेशन होते. कुठं ओपन आणि OBCचं म्हणतो 1-1.25 लाख मध्ये 3 वर्ष ओपन OBC वाल्यांचं लाख रुपये मध्ये विषय 3 वर्षात संपून जातो. बाकीचे खर्च पण काय असे फार असा भाग नाही. फी परीक्षेची फी 300-400 रुपये, पुस्तकं पण ती कॉलेजेस देत असतं. म्हणजे खूप ते सोपं आहे. आणि त्यात महत्वाचं तुम्हाला मी ते सांगतो की ते झालं की तुम्हाला नोकरीची संधी आहे. तुम्हाला वाटलं की मी आता 3 वर्ष पूर्ण झालं की नोकरी करायचं तर तुम्ही नोकरी करू शकता. नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये आणि परत आहे 1 वर्षानंतर तुम्हाला थांबायचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. 2 वर्ष पूर्ण झाले की तुम्हाला थांबायचं तरी सर्टिफिकेट मिळेल. नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या हिशोबाने 3 वर्षानंतर पूर्ण झाले की तुम्हाला इंजिनिअरिंग डिग्री पूर्ण झाल्याचं ऑलरेडी. मग ते गॅप मुलगा नंतर भरून काढू शकतो. ते तुम्ही 1 वर्ष पूर्ण झाले की तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतं. त्याच्यावर तुम्ही काही पण करू शकता. हे नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये ते अजून आमच्याकडे फार आम्ही अंमलात नाही. पण 3 वर्षांचा डिप्लोमा पूर्ण झाला म्हणला की त्याला 100% नोकरी मिळते. आता आमच्याकडे बजाज सारखी कंपनी दरवर्षी येते. पुण्यातल्या बऱ्याचशा कंपन्या येतात. लोकल कंपन्या आमच्याकडे येतात की आम्हाला मुलं पाहिजेत. मेकॅनिकलमध्ये 100% जॉबची संधी आहे. सिव्हिलवाल्या मुलांना आहे, कम्प्युटरवाल्या मुलांना. पण आमचं एक ऑब्झर्वेशन आहे की 3 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आम्ही जे मुलं एक्झिट होतात ते त्यांच्याकडनं माहिती घेतो. तर साधारणपणे 95% मुलांना डिप्लोमा झाल्यानंतर डिग्री कॉलेजलाच जायचं असतं. त्यामुळं तो फार विचारत नाही. पण जी मुलं जातात आता आमच्यातली काही मुलं बावड्यातलाच आमच्या इकडे एक मुलगा अगदी कॉमन फॅमिलीत होता. तो तर दुबईला कंपनी जॉब करतोय. वडगाव मधला एक मुलगा आमच्याकडे होता. तो मुलगा आता दुबईला जॉब करतो. हो. आता याच वर्षी एक मुलगा 13 लाखाचं पॅकेज सुरुवातीला मिळाले त्याला. डिप्लोमा मेकॅनिकल त्याला 13 लाखाचं पॅकेज मिळालं आणि दुबईतल्या कंपनीमध्ये त्याचं सिलेक्शन झालं. म्हणजे ह्या प्रकारच्या ह्यामध्ये संधी आहे. म्हणून ते जे एज्युकेशन मी तुम्हाला त्यातले फायदे सांगितले हा त्यातला एक खूप महत्वाचा भाग. मला एक जोडून एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही प्राचार्य किंवा शिक्षक म्हणून 15-16 वर्ष 10वी झाल्यानंतर तसं टीनेज असते. त्या मुलांना नेमकं काही कळत नसते. तो कुठल्या तर सल्ल्यानुसार ते करत असतोय. त्याच्यावर कोणाचा प्रभाव असतो, शिक्षकांचा असतोय, पालकांचा असतोय, मित्रांचा असतोय. समजा 1 वर्षाचा डिप्लोमा केला, त्यानं सिव्हिलला घेतलं किंवा मेकॅनिकलला घेतलं किंवा कॉम्प्युटरला घेतलं असं, आणि वाटलं त्याला मला नाही माझा चुकलाय निर्णय, मला आता सिव्हिल नाही मला मेकॅनिकल द्यायला पाहिजे, नाही मला कॉम्प्युटर द्यायचं, कॉम्प्युटर नाही मला मेकॅनिकल द्यायचं. ह्या ह्याच्यात सर काय दुसऱ्या स्टेजला किंवा काही संधी असतात जसं BE ला वगैरे 1 वर्ष तुमचं डिप्लोमाचं पूर्ण झालं की 1 वर्षानंतर तुम्ही पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी चेंज ऑफ ब्रँच करू शकता. बरं.
जसं तुम्ही सांगितलं ह्या ब्रँडमध्ये त्या ब्रँडमध्ये जाऊ शकतो का, त्या ब्रँडमध्ये त्या ब्रँडमध्ये जाऊ शकतो का, 100% जाऊ शकतो. तर मला असं वाटतं की ते पूर्ण पास व्हावं, त्याला काही एक्सक्यूज आहे. 2 विषयात जरी तुम्ही फेल झालेला असला फर्स्ट इयर तरी सुद्धा तुम्हाला नाही, चेंज आवडीचा विषय, अवघड जाण्याचा नाही, आवडीचा विषय. तेच त्याला वाटत म्हणतो मी नाही, की मी आता पहिल्या वर्षी सिव्हिल आहे, मला पुढच्या वर्षी कॉम्प्युटरला जायचं आहे. तुम्ही जाऊ शकता. जाऊ शकतो. फक्त त्या केसमध्ये काय असतं की त्या कॉलेजमध्ये जिथं तुम्ही आता हे 2 गोष्टी आहेत. त्याच कॉलेजमध्ये तुम्ही ब्रँच बदलू शकता ओके. किंवा तुम्ही कॉलेज पण बदलू शकता आणि तुम्ही दुसऱ्या कॉलेजमध्ये जाऊन दुसरी ब्रँच पण घेऊ शकता. फक्त त्याला अट एकच असते की फर्स्ट इयरला त्या कॉलेजमध्ये ते सेकंड इयरच्या वेळची सीट्स रिकाम्या लागतात. आता सर सीट्सवरून विषय निघाला. बीई साठी जागा कमी असतात, डिप्लोमा नंतर त्याला बीई करायचं आहे, मग ते ऍडमिशन मध्ये त्या तुलनेत ह्या मुलं कुठं त्या स्पर्धेत कमी पडत नाहीत, जागा कमी आहेत असं एक मध्यंतरी वाचनावर होतं. आता वस्तुस्थिती काय आहे सध्या? ते जागा कमीचा विषय तुम्हाला सांगतो का, मी या फील्डमध्ये 30 वर्ष आहे. पूर्वीचं तुम्ही कुठल्याही कॉलेजला बघितलं काय फरक पडला आहे, अगदी स्वच्छ विषय आहे. पूर्वी तुम्ही डिप्लोमामधून एखाद्या डिग्री कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत होता तर त्यावेळी डिप्लोमामध्ये किती मुलांना तिथे ॲडमिशन होत होतं. तर त्या इंजिनिअरिंग कॉलेजची जी त्या ब्रँचची इंटेक कॅपॅसिटी आहे, समजा एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॉम्प्युटरला फर्स्ट इयरला 60 मुलांची प्रवेश क्षमता आहे. तर डिप्लोमातल्या डिग्रीला जी सेकंड इयर जाणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी 20% कोटा असायचा. ओके. आता 60च्या 20% म्हणजे किती झाले तुमचे साधारणपणे 12 सीट्स झाले. म्हणजे ज्या कॉलेजमध्ये पूर्वी कॉम्प्युटरचा इंटेक 60 होता त्या कॉलेजमध्ये डिप्लोमामधून डिग्रीला सेकंड इयर जाणाऱ्या मुलांसाठी 12 सीट्स असायचे 20%च्या हिशोबात. गेल्या काही वर्षात काय झालं ते 20% 10% झालं. बर, कमी झालं. मग आता 60 जर सीट्स असतील तर 10% 6 राहिले असतात. पण सिनेरिओ तसा नाही. मी जर कॉलेजचे उदाहरण घेतले तर कम्प्युटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे प्लेन कम्प्युटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर. तर एकेका कॉलेजमध्ये 300-400 इंटेक कॅपॅसिटी. बरं, तुम्ही 400 इंटेक कॅपॅसिटी जर पकडली एखाद्या कॉलेजची, पूर्वीची 60 होती, 60 होती ती 60ला 12 मिळत होत्या. ओके. आता 400 इंटेक कॅपॅसिटी जर तुम्ही धरली त्या कॉलेजची कम्प्युटर आणि कम्प्युटरशी संबंधित ब्रँचेस, तर 400च्या 10% म्हणजे 40 सीट झाले ना. हे पूर्वी मिळायच्या 12, आता किती मिळतात 40. पर्सेंटेज 20चं 10 झालं हे मान्य. पण असं असलं तर त्या कॉलेजमध्ये एंट्रीच्या जागाच वाढल्या. एकेका कॉलेजमध्ये तुम्ही 1000-1100 इंटेक आहे. 1000 आणि 1100 इंटेक 10% म्हणजे 100-110 झालं. पण स्पर्धा आणि कमी होत आणि 12वी नंतर माझी बर्डन आहे. 12वी तर म्हणजे तुम्ही काय 11-12वी मध्ये परत तुम्ही जर विचार केला तर तुम्ही आता मी बघितले आमच्या जवळच्या काही लोकांच्या मुलांचं ते सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 6 वाजेपर्यंत शनिवार रविवार त्यातच असतं. म्हणजे ओव्हरलोडेड असतं. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. पण त्याला मतमतांतरे 100% प्रत्येक गोष्टीला असू शकतात. वेरेज तुम्ही इकडे डिप्लोमा आल्यानंतर जो अभ्यासक्रम आहे तुम्हाला नॉलेज गेनिंग आहे का 100%. मी नेहमी असं लोकांना सांगतो की समजा तुम्ही दसरा चौकात कोल्हापूरात उभं आहे, तुम्हाला तावडे हॉटेलला जायचं तुमचं ठरलं, तुम्ही जाणार कसं? सरळ तावडे तुम्ही दसरा चौकात विनेस कॉर्नर स्टँडला सीबीएसला जाणार, कवा नकाला जाणार, तिथे तावडे हॉटेल जाणार. तुम्हाला माहिती आहे म्हणजे मला आता इंजिनिअरिंगच करायचं आहे म्हणजे तो सरळ रस्ता झाला. बरोबर. तुम्हाला मग समजा माहिती आहे की मला दसरा चौकात तावडे हॉटेल जायचं आहे, मग उगाच आपलं गोलगोल फिरत बसण्यात काय अर्थ नाही. इकडे जरा बिंदू चौकात जातो, तिकडे कॉमर्स कॉलेजकडे जातो, राजारामपूर जातो, मग तिकडे वळून कुठतरी जातो, किंवा इकडे खळकर पंपाकडे जातो, दर्याप्रसादकडे जातो, परत वळून तिकडे म्हणजे वळावळी त्याची त्यामध्ये कालखंड पण जाऊ शकतोय आणि नावमेद पण होऊ शकते. 12वी नंतर 12वी निकाल काय लागला माहित नसते, तोच टेम्पो राहील नाही राहील इथं पासून बऱ्याच गोष्टी आहेत. पण त्या नवीन स्पर्धेत तो मुलगा टिकल नाही टिकत. तुम्ही मगाशी म्हटला तो मुद्दा अगदी बरोबर आहे की डिप्लोमा झाल्यानंतर कॉम्पिटिशन आहे पुढच्या ऍडमिशनला, चांगल्या कॉलेज ऍडमिशन घेतला, हे बरोबर आहे 100% बरोबर. पण 12वीला मार्क पडल्यानंतर पुढे कॉम्पिटिशन हेच नाही. बरोबर. तुम्हाला 12वीला मार्क पडल्यानंतर तुम्हाला पाहिजे त्या कॉलेज ऍडमिशन मिळते का? नाही मिळत ना. तिथं पण स्पर्धा हेच ना. तसं डिप्लोमा झाल्यानंतर स्पर्धा 12वी नंतर बी ला जाताना परत 4 वर्ष परीक्षा पण असेल ना. हा सीईटी परीक्षा आहे ना. सीईटी 10वीला तू नाही, 10वी झाल्यावर तुम्ही जे मार्क असतील 10वीचे जे मार्क असतील त्या 10वीच्या मार्कच्या बेसवरच तुम्हाला डिप्लोमा तुलनेत सोपं इंजिनियर होणार. ते सोपं म्हणजे तेच म्हणजे त्यात आता कसं सीईटी हा एवढा परवडीचा शब्द आहे
तिथे सीईटी म्हटलं की मुलं म्हणजे 2 अभ्यास करायला लागतात पूर्ण. बरोबर. मी 11-12 बोर्डाला अभ्यास करायचा त्यानंतर प्लस सीईटीचा अभ्यास करायचा आणि बोर्डाला जर तुम्हाला योग्य मार्क मिळाले नाही म्हणजे ओपनच्या मुलाला जर 135 मिळाले नाहीत मार्क आणि कॅटेगरीच्या मुलाला जर 120 मिळाले नाही म्हणजे बोर्डच्या परीक्षेला ग्रुपमध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स या ग्रुपला जर 135 ओपनला आणि 120 जर कॅटेगरीच्या मुलाला मार्क मिळाले नाही आणि सीईटीला तुम्हाला अगदी पैकीच्या पैकी मार्क पडले काय उपयोग? तर तुम्हाला ऍडमिशन दहावीला तसं काय कट ऑफ 35%. 80% पाहिजे 35% हा म्हणजे eligibility पास झालेला कोणताही पास झालेला चांगला विद्यार्थी कुठलाही मुलगा जाऊ डिप्लोमाला ऍडमिशन ऍडमिशन घेऊ शकतो आणि आणि इंजिनियर होऊ शकतो. 100% होऊ शकतो त्यात काही विषयच नाही. फक्त चांगल्या कॉलेजेसला विचार केला तर मेरिट जरासं हायर साईडला. आता आमचा विचार केला तर आम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या नंतर कोल्हापूर जिल्ह्यात पुढचे मेरिट आमचे सगळ्या ब्रांचला मेकॅनिकल असू दे सिव्हिल असू दे कम्प्युटर असू दे या सगळ्या ब्रांच. त्यामुळे परत इथे प्रश्न आहे सगळ्यांना डीवायपाटला मिळणार काय नाही मिळणार. तुम्हाला बाकीचे ऑप्शन्स आणि मिळायला पाहिजे. सगळी कॉलेज आहेत त्या सगळ्या कॉलेज सीट्स मिळायला पाहिजे जशी वाटतं. सर आर्थिकदृष्ट्या हे गणित कसं बसते? ग्रामीण भागातल्या मुलांचा जास्त ओढा असेल तुमच्या इथे जाऊन डिप्लोमा कारण त्यांना लगेच नोकरी आणि ते बाकीचं कौटुंबिक जबाबदारीचं प्रेशर असते. मग इंजिनिअरिंग करताना डिप्लोमा हा पर्याय निवडताना फी स्ट्रक्चर आपला विषय झालाच पण हा सगळा जर विचार केला तर एकूण सगळं साचेबद्धरित्या कसं परवडते हे एकदा जरा पुन्हा नव्यानं सोप्या पाहिजे. संतोषी कसा विषय आहे की मी नेहमी असं म्हणतो किंवा माझी तुमच्या माध्यमातून पालकांना विनंती आहे किंवा ते विद्यार्थ्यांना पण माझं एक सांगणं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हणतो. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. मी तुम्ही साधा पिक्चर बघायला गेला तर 500 रुपये खर्च करणार. मोबाईल घेतला तर माणसाच्या हातात 30,000 मोबाईल असतो. मग ज्या गोष्टीतून तुमचं आयुष्य घडणार आहे त्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला अडचण काय आहे. मग तुमची इच्छा असेल तर असंख्य हात तुम्हाला मदत करायसाठी उभे राहतात. आता आम्ही आमच्या पुण्यात हे विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो की आम्ही आमच्या या पॉलिटेक्निकमध्ये आमची संस्था ही आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील साहेबांनी त्यांच्या आईंच्या नावानं सो शांतादेवी डी पाटील मेरिट स्कॉलरशिप म्हणून एक योजना चालू आहे. काय आहे त्या योजनेमध्ये जी मेरिटची मुलं आहेत टॉपची त्यांना फुकट शिक्षण. मी आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं गव्हर्नमेंट ऑलरेडी देते ते सोडून तुमच्या गव्हर्नमेंटमध्ये 50 ते 100% फी सवलत मगाशी तुम्हाला मी जसं सांगितलं तशी आहे. बरोबर त्यात आम्ही आमच्या संस्थेच्या अध्यक्ष साहेबांनी आईंच्या गौरवार्थ ती योजना सुरू केली की त्याच्यामध्ये टॉप मेरिटची जी मुलं असतील प्रत्येक क्लासमध्ये फर्स्ट असलेली मुलं यांना कम्प्लीट एज्युकेशन फ्री आहे. ते पुढे जाऊन आम्ही पण सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही आमच्या लोकांना म्हणतो की तुम्ही बाहेर कुठल्या पण गोष्टीवर खर्च नाही करता परत आपण एज्युकेशनवर खर्च करूया. त्यामुळे आमची लोक पण जसं जसं त्याला जमीन आम्ही 1,00,000-1,50,000 रुपये दरवर्षी गोळा करतो आमच्या इथली लोक पॉलिटेक्निक आणि जी अगदी ग्रामीण भागात मुलं आहेत. मग तसं तुम्हाला मी सांगितलं की एखादी मुलगी आहे 100% फी माफ पण ड्रेस कोड घेताना कॉलेजचं समजा 1,500-2,000 लागतील काही पुस्तक घ्यायला 2-3 खर्च. तर अशा गरजू मुलांना आम्ही मदत करतो एक सामाजिक बांधिलकी म्हणतो. ते असे हात उभे राहणार आहे. तुम्हाला कोणीही शिक्षणासाठी मदत तुमच्या गल्लीतला माणूस मदत करू शकतो तुमच्या भाऊकीतला माणूस मदत करू शकतो तुमच्या गावात काही माणसं शिक्षणाच्या दृष्टीने मदत करणारी त्या निमित्तानं पुढे येऊ शकतात. त्यामुळे शिकायची इच्छा असणं हातातला भाग आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन जर तुम्ही म्हटला की ग्रामीण भागातल्या मुलांनी शहरातून राहून परत तो राहायचा खर्च वगैरे असं असतं तर कॅटेगरीतल्या मुलांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना म्हणून त्या योजनेतनं वर्षाला 50,000 रुपये त्या मुलांना निर्वाह भत्ता म्हणून मिळतो राहण्यासाठी. फी 60,000 नाही फी नाही फीचा माफ विषय झाली नाही. म्हणजे 60,000 फीच्या ऐवजी 50,000 राहण्यासाठी नाही फी नाहीच तुम्हाला नाही. तुमचा राहिला विषय काय हा, तुम्हाला राहण्याचा. ग्रामीण भागात तोच नव्हता. समजा आता शाहूवाडीतला एखादा मुलगा आहे राधानगरला एखादा मुलगा म्हणजे कॅटेगरीतला तर त्याला इथं राहायचं कसं तर इथं राहताना तुम्हाला वर्षाला 50,000 मिळेल म्हणजे महिन्याला 4,000. आता तुम्ही इथे विचार करता काय रूमवर राहायला तर 1,500 रुपये रूम भाडं आणि 1,500 रुपये तुमचं मेसचं म्हणजे ते पैसे निघतात. त्या पुढे जाऊन ओपन कॅटेगरीतल्या मुलांसाठी सुद्धा 25,000 ते 30,000 मिळतात. शाहू महाराजांच्या नावाने ती योजना आहे मुलांच्या ओपनच्या मुलांसाठी. म्हणून मला एक स्ट्रॉंगली एक सांगायचं की बऱ्याच वेळेला लोकांना ह्या गोष्टींची माहिती नसते आणि कोणाच ते सांगोवांगी कोणाकडे तरी कर्णोकर्णी ते ऐकलेलं असतं त्यामुळे तो डिस्टर्बन्स येतो. आता माझं उदाहरण सांगतो तुम्ही विषय काढला माझं गाव वडंगी तर आमची आई काही तलाव आहे तिथे कपडे धुवायला जायचे. मग मी असं म्हणायचो 12वी झालं ते डिप्लोमाचा फार विषय नव्हता ते
की मला इंजिनिअरिंगला जायचं असं मी म्हणत. मग तिथं आईबरोबर एक कपडे धुवायला एक तिची मैत्रिणीच यायची महिला. मग त्यांची चर्चा व्हायची. तर ती जी महिला होती तिचा मुलगा, ती जमीनदार होती बऱ्यापैकी, आणि तो मुलगा XYZ कुठल्या तरी कॉलेजमध्ये शिकायला होता. मग ती सांगायची आमच्या आईला की ती रानातलं येणारं सगळं उत्पन्न आमचं तिकडं शिक्षणासाठी घालायला लागते, लई पैसे खर्च होत्यात. ते आई म्हणून की त्यांना झेपत नाही आपल्याला. आपल्याला पण झेपणार ही परिस्थिती होती. पण आम्ही शिकलो ना, म्हणजे तुम्हाला मदत करायला कोणतरी येते, काहीतरी होते. आणि आपण तसं शासन आता थांबतो. शासनाने मी तुम्हाला मगातच नाही या सगळ्या योजना शासन सांगितल्या. आहे, संजय डी साहेबांसारखे ही योजना चालू करणारे, अगदी त्या शिक्षणासाठी मदत करणारी माणसं या जगात या जगात माणसं आहेत असं. तर मला वाटतं तुमचा उद्देश असला की नाही मला हे करायचं, तुम्ही त्या ठिकाणी जायला पाहिजे, धडका तर मारला पाहिजे. म्हणजे पाणी जमिनीत काढायला तर काढायचं सुद्धा आत खोदा लागते जाऊन पूर्ण तुम्हाला, मग कुठं पाणी लागतं. मग तुम्ही तिथपर्यंत गेला तर तुम्हाला निश्चितपणे या सगळ्या गोष्टींची माहिती मिळते आणि ते सोपवून जातील. विषय हे 3 वर्षाचे, आणि त्याच्या पुढे जाऊन सुद्धा कोणाची मदतच नाही मिळवा तर 1 लाख रुपये कर्ज तुम्हाला कोणी देऊ शकतो. एज्युकेशनल लोन तुम्हाला देते, एखादी पतसंस्था देते, खूप देते, कोणी देऊ शकतो. आणि तुम्ही 3 वर्षानंतर डिप्लोमा करून नोकरी लागला तर 15 ते 20 हजाराची नोकरी मिळेल. सहज 5 महिने तुम्ही फक्त नोकरी केली तर तुमचे 1 लाख रुपयाचा विषय संपतो. आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला आणून जाऊन सांगतो की आता आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचं जी AICT आहे त्यांनी आणि योजना काढली की तुम्ही डिप्लोमा पूर्ण करून समजा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जॉईन झाला, मग ते इंडस्ट्री काय करते की त्यांना परत त्या मुलांचं क्वालिफिकेशन वाढवायचं असतं. त्यांना डिप्लोमावर न थांबवता त्यांना डिग्री करायला लावायची असते. तर त्या इंडस्ट्रीने जर नुसतं लेटर दिली, आता बऱ्याचशा कॉलेजमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तसे हे निघाले कोर्स, शनिवार रविवार किंवा सुट्टीचे आठवड्यातून 2 दिवस लिहायचे, आणि ते इंडस्ट्रीने पत्र द्यायचे ही 10 लोक आमच्याकडे आहेत आणि ह्या 10 लोकांच्या क्वालिफिकेशन इम्प्रुव्हमेंटसाठी आम्ही तुमच्याकडे पाठवून देऊ शकतो. त्याच्या बऱ्याचशा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हे पण निघाले. शनिवार रविवार 300 2 दिवस यायचं, प्रॅक्टिकल तेवढी करायची, पगारही चालू, शिक्षण आणि अपग्रेड पण होतं. आणि हे सुरू आहे आता ऑलरेडी. हे स्कीम्स आमच्या डेव्हलपमेंट ग्रुपमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज तिथे हे मेकॅनिक डिपार्टमेंटमध्ये सुरू आहे. बऱ्याचशा कॉलेजमध्ये हे सुरू आहे. म्हणजे तुम्ही डिप्लोमा करून, पूर्वी कसं व्हायचं डिप्लोमा केला की तो डिप्लोमाच राहायचा, तसं नाही आता. हे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन हे नवीन धोरणच आणले आणि बऱ्याचशा कॉलेजमध्ये स्वीकारले सुद्धा. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये राहून पगार घेऊन तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन इम्प्रूव्ह करू शकता. आता हे लोकांना माहीत नाही, म्हणून हा मुद्दा तुमच्या माध्यमातून. सर, एक असा विषय आहे की इंजिनिअरिंगला जाणीवपूर्वक बदनाम केलं जातं असं म्हटलं तर वावगं नाही. कारण इंजिनिअरिंगचं ट्रेड दर 4-5 वर्षांना बदलत येतोय. कधी IT सेक्टर प्रमाण असते, कधी तुमचा सिव्हिल असते, कधी मेकॅनिकल असते, आता तरी AIचा ट्रेंड आहे. ही असा जो वेव्ह असतोय तो ह्या बाबतीत काय येतोय आणि लोकांनी त्या बाबतीत कसं ठाम राहिलं पाहिजे? नाही, मी तुम्हाला आता परत सांगतो. बेसिकली गोष्ट तुम्ही कुठलंही फील्ड निवडताना लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्हाला त्या फील्डची आवड आहे आणि तुमची नेमकी कॅपॅसिटी काय आहे. डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध. या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत. अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर. तर याच दररोज विषयांतर होईल. पण जसं तुम्ही हे म्हणताय तसं बरेच जण माझ्याकडे आम्हाला स्पर्धा परीक्षा करायची. मी त्याला सांगतो स्पर्धा परीक्षा करायची आहे ना, तर ज्याने स्पर्धा परीक्षा केली त्याला जाऊन भेटा, त्यांच्याकडे समजून घ्या स्पर्धा परीक्षेत यश अपयश, यशाचा रेशो किती असतो, किती तास अभ्यास करायला लागतो. नाहीतर मी बसलोय, परतीचा मार्ग काय, अपयश आलंच तिथे पॉइंटला पण ब्लँक असतोय ना. नाही, मी बसलो अभ्यास करायला, तास झाला की मला उठायला लागते, मला एखादी पाहायला लागते. मी स्पर्धा परीक्षेत 10-12 तास अभ्यास केला. म्हणजे थोडक्यात काय आहे, तुम्ही मेकॅनिकल करा, सिव्हिल करा, IT करा, कम्प्युटर करा. बेसिक इंजिनिअरिंगचा तुम्ही विचार केला तर मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या 3 इंजिनिअरिंगच्या बेसिक ब्रँच आहेत. त्या कधी थांबू शकतात. बरोबर. घर बांधणे कधी थांबू शकते का? अजिबात नाही. कधी थांबू शकत नाही. पॉप्युलेशन वाढणार, घर बांधणार. बरोबर. इंडस्ट्री कधी थांबू शकत नाही. इंडस्ट्री थांबली तर सगळं थांबलं. आणि तुम्हाला आता हे इलेक्ट्रिकल म्हणजे लाईट असेल किंवा इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन असेल, या सगळ्या गोष्टी होईल काय. पूर्वी तुमचं डॅमवर एनर्जी तयार होत होती किंवा औष्णिक कोळशावर एनर्जी तयार, असं काय इलेक्ट्रिसिटी होती.
ब्रँचेसला ते रिलेटेड आहे ते सगळं Computer असू दे AI असू दे सगळं हे त्याला पूरक आहे. इलेक्ट्रिकलला कनेक्टेड म्हणजे नवीन आलेले जे त्याला जॉईन झालेत AI असू दे कॉम्प्युटर असू दे हे या 3 बेसिकला पूरक आहेत. पूर्वी कसं होतं मूळ पुरुष एक असायचे जे वंशावळ पुढे तयार होत जायचे तसे हे 3 मूळ पुरुष आहेत इंजिनिअरिंग आणि ह्याचे सगळ्या आता मेकॅनिकल म्हणलं तर मेकॅनिकल आहे मेकॅट्रॉनिक्स आहे प्रोडक्शन आहे या ब्रँचेस त्यातनं तयार झाल्या एरोनॉटिकल तयार झाले सिव्हिलमध्ये पण एन्व्हायरमेंटल झालं सिव्हिल झालं इलेक्ट्रिकलमध्ये पण इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर AI डेटा सायन्स हे सगळे त्यातनं पुढे तयार झाले आणि हे सगळे एकमेकाला पूरक आहे. हे सगळे एकमेकाला Industry पूरक आहे. एकमेकाला पूरक आहे त्यामुळे हेच दिलं आणि ह्याचा ट्रेंड आहे आणि हे परत हे होईल असं काही तसं होणार नाही. तुम्हाला काय आवडतं हे म्हणून मी नेहमी सांगतो माझ्याकडे येताना लोक विचारतात की आता माझ्या मुलं असं झालं आहे 10वी झाले 12वी झाले करिअर कशात करू माझं मत त्याच्यामध्ये असं आहे की ज्याच्यात आवड आहे आणि त्या मुलाची क्षमता तुम्हाला माहीत असायला पाहिजे तुम्हाला आवडीचं फिट झालं आता मला सांगा क्रिकेट ज्या मुलांना खेळायला नसते ती 40 डिग्री टेम्परेचर 50 डिग्री टेम्परेचर असते ती उन्हात दिवसभर खेळत असते ऊन लागत नाही त्यावेळी बरोबर पण ज्याला ती खेळायची आवडच नाही तुम्ही 10 मिनिटं उन्हात उभा करून दाखवा ते लगेच उन्हाला लागते म्हणून पळून घरात येणं याचं कारण काय की त्याला ते आवडत नाही ती मुलं उन्हात खेळत असते त्यावेळी ती ऊन लागत नसते त्यांना ती त्या तल्लीन म्हणून त्या ह्याच्यामध्ये असते त्यामुळे तुम्हाला ती आवड असली तुमची ती कॅपॅसिटी असली की तुम्ही मार्केट काय करतं हे करते आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता तुम्ही ह्या तुमच्या पॉडकास्टमध्ये सुरू आहे म्हणून मी सांगतो की पूर्वी हे एज्युकेशन घेतलंय म्हणून मी आयुष्यभर हेच कंटिन्यू करणार असं इथून पुढे नाही या जनरेशनला जेन्स ही आपण यांना म्हणतो या जनरेशनला त्यांच्या करिअर स्पॅनमध्ये 5 ते 7 वेगवेगळी करिअर करायला असं अच्युत गोडबोलेच सांगतात त्यांच्या ह्याच्यामध्ये आणि ह्याचं कारणच असं आहे की हे ट्रेंडच असे सगळे बदलत जाणार आता AI आले AI सगळ्यांनी ऍक्सेप्ट करायला पाहिजे चेंज हा ऍक्सेप्ट करणं आवश्यक आहे त्यामुळे नवीन नवीन ज्या गोष्टी येतील त्या ऍक्सेप्ट करत जायला पाहिजे शिकत जायला पाहिजे तुमची स्किल्स तुमची जी आहे ती तुम्ही वाढवत जायला पाहिजे रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे टीम वर्क करायला पाहिजे त्यामुळं हे सगळं बदलत जाणार आहे बदल ऍक्सेप्ट करत करत प्रत्येक टप्प्यावर जे येईल ते तुम्हाला घ्यायला पाहिजे फक्त मूळ तुमचं जे शिक्षण आहे हे शिक्षण तुम्हाला या सगळ्या गोष्टीसाठी नक्की तयार करणारं असणं आवश्यक आहे ब्रँच मॅनेजमेंट मटेरियल डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत अद्ययावत लॅबोरेटरीज इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर. ह्या सर्व चर्चेचा लसावी काढायचं म्हटलं तर नरके सरांनी सांगितलं या पद्धतीने जर तुमचं इंजिनिअरिंग करणंच हेच ध्येय असेल तर आडमार्गाने न जाता थेट पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेणं आणि आपला यशाचा आणि करिअरचा मार्ग प्रशस्त करणं हेच रास्त आहे. धन्यवाद नरके सर. थँक्यू खूप चांगल्या विषयावर तुम्ही मला बोलायला संधी दिली याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.